हॅलो नमस्कार सर्वांना। संगीता ब्लाउज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आहे। बघा मी इकडे ना 1 मीटरचं अस्तर घेतलेलं आहे आणि आता आहे ना कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे आपल्याला, बघू शकता तुम्ही। आणि मी इकडे ना शोल्डर घेतलंय 5.5, मुंडा घेतलाय 6, ते तुम्हाला लिहून पण दाखवते। आणि बघा 5.5 घेतलंय इकडे आणि ना याची 8.5ची घडी आहे, बघू शकता तुम्ही। आणि 8.5ची घडी घेतली इथं आणि 2 इंच एक्स्ट्रा घेतलंय फिटिंगसाठी, बघू शकता तुम्ही। आणि लांबीला आहे ना 14.5 घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता 14.5 घेतलं इथं मी। आणि इकडनं बी तेवढंच लांबीला घ्यायचं आहे, बघू शकता। आणि इकडे ना 8च घ्यायची आपल्याला फिटिंग, 1.5 इंच एक्स्ट्रा, बघू शकता 1.5 इंच एक्स्ट्रा घेतलं आणि इकडे 8 घेतलंय। बघा छान असं मस्त मागचा पार्ट तुम्हाला एकदम छान अशी ड्रॉ करून दाखवलेली, बघू शकता तुम्ही। आणि मापाचं ब्लाउज आहे तर त्याचा मागचा भाग आहे ना गळाचा, तो मापून घेऊ। 3.5 आहे तर इथं 4 घेते मी। हे बघा गोल गळा आहे छान असा। आणि बघा आता कटोरी ब्लाउज कटिंग आहे ना, तुम्ही पॅटर्न पहिलेच करून ठेवलेले राहता, कारण प्रत्येक टायमाला मला नाही टाइम राहते एवढं पॅटर्न करायला। आणि पेपर पॅटर्न मी करत नाही, फक्त कटोरीमध्ये तर हे 2च पॅटर्न आहे, बघू शकता। हे सर्व हाताने मी ड्रॉ करते तुमच्या समोर। बघा आता कटोरी पॅटर्न करून घेतलंय आपण, ड्रॉ करून घेतलं आणि इकडे ना एक पट्टी काढायची। बघा एक पट्टीसाठी मी इकडे ना 4.5 घेतलेलं आहे आणि इकडे 3.5 घेते। हे बघा छान असं क्रॉसमध्ये ड्रॉ केलेलं आहे। आणि आता आपण एवढं कट करून घेऊ, मग नंतर स्लीवचं कट करून तुम्हाला ते पण दाखवते। आणि बघा आता पाठचा भाग आहे ना कट करून घेऊ। आणि एकदम साध्या सोप्या सरळ भाषेत मी तुम्हाला समजून सांगते ब्लाउज कटिंगचं व्हिडिओ। आणि माझे असे खूपच सारे प्रिन्सेस कट, योगपट्टी, 4 टक्स ब्लाउजचे व्हिडिओ ना खूपच माझ्या चॅनलवरती अपलोड आहे। आणि माझे चॅनलवरती जाऊन तुम्ही नक्की बघू शकता। तुम्हाला कोणता व्हिडिओ समजमध्ये येईल तर ते तुम्हाला जर आवड असेल तर सवड नक्की मिळेल। आणि जर आवडला असेल ना तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बघा इकडे ना योगपट्टी बी कट करून घेतली मी, बघू शकता तुम्ही। ब्लाउज कटिंग करायचं म्हटलं ना फक्त 2-3 मिनटं लागतात, मला टाईम नाही लागत कटिंग करायला। पण व्हिडिओ जर करायचं म्हटलं ना तर थोडा टाईम लागतो, कारण प्रत्येक गोष्ट तुम्हाला लिहून परत बोलून समजावून व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करते। मला जेवढं येतं ना तेवढं तुम्हाला दाखवायचा, समजून सांगायचा प्रयत्न करते मी। आता बाकीचं कसं राहतं, खूप हेवी टेलर माझ्यापेक्षा आहेत चॅनलवरती म्हणा का शिवणारे म्हणा, पण माझं कसं आहे ना जेवढं मला येतं तेवढं तुमच्यापर्यंत दाखवायचा, पोचण्याचा प्रयत्न करते मी कटिंग, ब्लाउज कटिंगचे। आता स्लीव कट करून घेऊ। स्लीव पण आहे ना लॉंग आहे, लॉंग म्हटलं तर जास्त लॉंग नाही आहे, फक्त 8 ते 8.5 इंचची असेल, कारण हे ब्लाउज पण मी स्टिच केलेलं आहे, बघू शकता। 8.5 आहे तर मी इकडे ना 9 घेते आणि इकडनं पण 9 घेते आणि इकडे 3.5 वरती टिक करते। बघा छान असं मस्त मच्छी कट देऊन झालेला आहे। आणि 9ची स्लीव, बघा स्लीव पण ड्रॉ करून मी तुम्हाला पूर्ण एकदम छान अशा सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता मी आहे ना पूर्ण ब्लाउज आपलं कट झालेलं आहे, एकदम छान असं मस्त रेडी झालेलं आहे ब्लाउज कटिंग। डिटेलमध्ये मी तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत दाखवलेलं आहे। किती माप तुमच्याकडे जर 8.5ची घडीचं ब्लाउज मापाचं येत असेल ना आणि तुम्हाला नाही बी येत असेल तर बघून तुम्ही ट्राय करू शकता कटिंग करायचा। आणि बघा तुम्ही आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बाय।